आद्य कवयित्री महदंबा, जिच्यामुळे लीळा चरित्र उदयास आलं आणि जालना जिल्हा पावन झाला, त्यांना पहिल्यांदा अभिवादन करतो. समर्थ रामदास स्वामींच्या पुनीत स्पर्शाने ही भूमी पावन झाली, त्यांनाही अभिवादन करतो. आनंदी स्वामींच्या रूपाने या ठिकाणी एक संत जन्माला आले आणि आपलं कार्य उदयास नेले, त्यांनाही अभिवादन करतो. आणि या निमित्ताने सर्व संत महंत या परिसरात आले आणि JS ची भूमी पावन झाली, आपल्यासारख्या स्पर्शाने, पुनीत स्पर्शाने पावन झाली. आपल्या सगळ्यांना माझा JS महाविद्यालयातर्फे नमस्कार, आदरणीय आशीर्वाद असावा. वारकरी संत साहित्य संमेलन 2025मध्ये मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करीतो. समर्थ रामदास स्वामी खूप चपखल म्हणतात की जास्त बोलू नका, मौन धरा आणि शहाण्यांचं ऐका. समजा ऐकायचंच असेल तर देवाची स्तुती ऐका, म्हणजे तुम्ही प्रेमपात्र व्हाल, असं कवी महदंबा म्हणते. आणि या दोघांच्या ज्यावेळेला याच्यासाठी तयारी करायची होती मला, तर मी सरांना म्हटलं पण की सर मी काय बोलणार, हे एवढे मोठे सगळेजण आहेत, मी तर भौतिकशास्त्राचा. पण सरांनी सांगितलं की नाही नाही सर, ते तुम्ही जा, तिथं आपोआप पाण्यात पडले की पोहता येतं म्हणे. आणि म्हणून मला असं वाटतं की वारकरी संत साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आधुनिक विज्ञान आणि अध्यात्म यांचा एक सुरेख संगम या महाविद्यालयात आता झालेला आहे. एक हा महासंस्कृतीचा संगम, 2 दिवस त्याच्यावर चर्वित चर्वण चर्चा होईल. अनेक विषय या ठिकाणी आलेले आहेत. मी सर्व महदांचं स्वागत करतो. जेव्हा मी माननीय हबप जगद्गुरू द्वाराचार्य डॉक्टर रामकृष्ण महाराज लहवीतकर यांच्याविषयी सरांनी मला सांगितलं, मी खरंच सांगतो की या क्षेत्रातलं माझं ज्ञान खूप तोकडं आहे, पण जेव्हा मी त्यांच्याबद्दल ऐकलं, सरांनी मला एक त्यांचा बायोडाटा शेअर केला, मग त्याच्यानंतर नॅचरली आपली उत्सुकता चाळवते. आणि सर, आम्ही खरंच धन्य झालो की एका आयुष्यामध्ये माणूस एवढं सगळं करू शकतो, यावर समाधान झालंच नाही. आज उपस्थित ऑनलाईन आहेत आपल्याकडे माननीय डॉक्टर नारायण महाराज जाधव, आळंदी देवाची, त्यांनाही माझं अभिवादन. त्यांचे कीर्तन ऐकून महाराष्ट्रातला समाज एका वेगळ्या जागृतीवर येऊन पोचला आहे. सरांनी ऑलरेडी मेन्शन केलं आहे की महाराष्ट्र थोडासा वेगळा आहे, आणि खरंच वेगळा आहे. त्याचं कारण इथं अशी आहे की आपल्याकडे काळ्या कभिन्न शिळा आहेत, समुद्र आहे, नद्या आहेत, गोड हापूस आहे आणि काटेरी फणस पण आहे, आणि अशा अनेक गोष्टी आहेत, आणि ज्यामुळे महाराष्ट्र खरोखरच वेगळा आहे. व्यासपीठावर उपस्थित आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तमजी बगडिया साहेब, सचिव माननीय श्रीनिवासजी भक्कड साहेब, आमचे मित्र, सतत आमचा संवाद चालू असतो. मध्यंतरी साहित्य संमेलनाच्या अनुषंगाने त्यांनी एक क्रांतिकारी स्टेटमेंट मला टाकलं, अरे झाडं तोडणं गरजेचं होतं का बरं, सांग बरं. मी म्हटलं काय झालं दासू वैद्य सरांना, पण त्यांची त्यामागची भूमिका लक्षात आली है ना. तुर्तास ठुमरी असं म्हणूयात आपण, होय की नाही. तुर्तास त्यांचा काव्यसंग्रह आहे. असे दासू वैद्य, ज्यांच्यामुळे हे संमेलन नक्की झालं, ते आदरणीय श्रीधरजी नांदेडकर सर. इथे यांच्या स्पर्शाने आता ही भूमी पावन झालेली. हे दोन्ही जे टोक आहेत ते टोक फार महत्त्वाचे आहेत. आदरणीय यशोधर महाराज साखरे आणि ज्ञानेश्वर महाराज बनगर, त्याचप्रमाणे सतीश बडवे सर. सरांचं फक्त मी ऐकून होतो आत्तापर्यंत, आता प्रत्यक्ष सर भेट झाली. इथे बसलेले ज्यांना सोनुने सरांना, ज्यांची म्हणजे काय म्हणतात त्याला, ज्यांच्याकडे बघून सोनुने सर मोठे झाले आणि ज्यांच्या आशीर्वादाने त्यांची वाणी शुद्ध झाली, असे हबप त्यांची पिताश्री सोनुने महाराज कुंभारजरीची दिंडी ते पंढरपूरला नेतात. आणि मला जेव्हा हे पहिल्यांदा कळालं
तेव्हा मी स्वतःच थक्क झालो की एक माणूस 50 वर्ष एखादी दिंडी कशी नेऊ शकतो. आणि असे सगळे बसलेले माझे सहकारी, आमचे मित्र, आमचे मार्गदर्शक, मग कोरे सर आहेत, ढवळे सर आहेत, अण्णा सावंत आहेत, प्रमोद महाराज जगताप आहेत, अप्पा उगले आहेत आणि असे सगळेजण, या सगळ्यांना पुन्हा एकदा माझा नमस्कार. 2 दिवस हे संमेलन वेगवेगळ्या चर्चा घडवून आणेल, वेगवेगळ्या अनुभूती देईल, वेगवेगळे अनुभव देईल. मी फारसं त्यात जात नाही डिटेलमध्ये, पण स्वागताध्यक्ष म्हणून मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. काय छोटी मोठी चूक झाली असेल तर माफ. धन्यवाद.